मला खूप लोक असं म्हणतात की आम्ही कोणती ध्यानधारणा, उपासना, नामस्मरण करावं की ज्यामुळे आमचं खूप कल्याण होईल. पण मला असं वाटतं की गृहस्थी जीवनामध्ये काही ठराविक गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्याला वेगळा असा देवधर्म करण्याची आवश्यकता नसते. आपली नीतिमत्ता, आपलं चारित्र्य, आपलं वागणं, आपली प्रवृत्ती, आपला स्वभाव, आपला करुणाभाव, आपल्या मनामध्ये सातत्यानं जनकल्याणाचा विचार, या गोष्टी जर असतील तर परमेश्वर साथ देतो, नव्हे तर त्याला साथ द्यावीच लागते. याबद्दल एक सुंदरशी कथा महाभारतामध्ये जी घडली आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि शांतपणाने तुम्ही ती ऐका. आणि तुम्हाला जर ती पटली तर तुम्ही नक्की शेअर करा. महाभारतामध्ये कथा येते, एकदा अर्जुन आणि जो सुधन्वा होता यांच्यामध्ये भीषण युद्ध सुरू झालं. आता अर्जुन आणि सुधन्वा हे दोघेही महाबली होते, युद्धविद्येमध्ये प्रचंड पारंगत होते. प्रचंड युद्ध सुरू होतं, भीषणता वाढते, पण निर्णय क्षण काही येत नव्हता. शेवटी ठरलं की अंतिम निर्णय हा शेवटच्या 3 बाणांवर होईल. अर्थात अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी श्रीकृष्णांना पुढे यावं लागणारच होतं. आणि श्रीकृष्ण पुढे आले आणि त्यांनी हातामध्ये जल घेऊन संकल्प केला की गोवर्धन पर्वत उचलून ब्रजभूमीचे रक्षण करण्याचं जे पुण्य आहे ते मी अर्जुनाच्या बाणासोबत जोडतो. त्यामुळे अर्जुनाचं जे अस्त्र होतं ते अधिक प्रचंड ताकदवान झालं. आता सामान्य उपाय हा निष्फळ ठरत असल्यामुळे सुधन्वाने संकल्प केला. तो म्हटला की मी एक पत्नी व्रत पाळण्याचं जे माझं पुण्य आहे ते मी या अस्त्रासोबत जोडतो. दोन्ही अस्त्र आकाशमार्गाने झेपावली. दोघांनी एकमेकांचे अस्त्र मधोमध छेदण्याचा प्रयत्न केला आणि अर्जुनाचं अस्त्र छेदलं गेलं आणि सुधन्वाचा बाण पुढे गेला, पण लक्ष चुकलं. दुसरं अस्त्र उचलण्यात आलं. भगवान कृष्ण म्हणाले की गजाला तावडीतून वाचवण्याचं आणि द्रौपदीचं लाज राखण्याचं जे पुण्य आहे ते या अर्जुनाच्या बाणासोबत जोडलं जावं. त्यावर सुधन्वा म्हणला की मी नीतीपूर्वक उपार्जन केलं असेल आणि माझ्या चारित्र्यात कोणतीही त्रुटी येऊ दिली नसेल तर त्या पुण्याचा प्रभाव या अस्त्रासोबत जोडला जावा. आणि दोन्ही अस्त्र सोडली गेली, आकाशात भिडली आणि अर्थात सुधन्वाच्या बाणाने अर्जुनाचा बाण आकाशातच छेदून खाली पाडला. आता तिसरं अस्त्र उरलं होतं आणि अंतिम निर्णय त्याच्यावर अवलंबून होता. कृष्ण म्हणाले की मी वारंवार अवतार घेऊन पृथ्वीवरचा भार हलकं करण्याचे जे पुण्य कमावलं आहे ते अर्जुनाच्या बाणासोबत जोडतो. त्याच वेळेस सुधन्वा म्हटला की जर मी क्षणभरही स्वार्थाचा विचार न करता माझं मन सतत परमार्थात ठेवलं असेल तर त्या पुण्याचा प्रभाव मी माझ्या बाणासोबत जोडतो. आणि यावेळीसुद्धा सुधन्वाचा बाण अर्जुनाचा बाण छेदून विजयी ठरला. दोघांपैकी कोण अधिक समर्थ आहे याची वार्ता देवलोकात पोचली आणि देवतांनी सुधन्वावर आकाशातून पुष्पवृष्टी केली आणि युद्ध समाप्त झाले. भगवान श्रीकृष्णांनी सुधन्वाची स्तुती करत म्हणाले की नरश्रेष्ठा, तू सिद्ध केलंस की निष्ठेने आचरण करणारा गृहस्थ साधक किंवा कोणत्याही तपस्व्यापेक्षाही कमी नसतो. पूर्ण निष्ठेने आणि योग्य प्रकारे आचरलेलं एक नारी सदा ब्रह्मचारी गृहस्थाश्रम कसं फळ देतो, वागणं कसं फळ देतं हे या प्रसंगातून स्पष्ट होतं. आवडलं असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात.